जिल्ह्यात खत विक्रीतील अनियमिततेवर कृषी विभागानं कडक पावलं उचललीत। 16 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आलेत, तर 3 केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेत। तसंच 12 केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आले। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या आदेशानुसार केलेल्या विशेष तपासणीत अनेक केंद्रांमध्ये खत साठा आणि विक्री नोंदींमध्ये तफावत आढळली। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर 15 तालुक्यांमध्ये 57 कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती। या मोहिमेत 38 केंद्रांवर कारवाई करण्यात आली। काही परवाने निलंबित तर काही कायमस्वरूपी बंद करण्यात आलेत। शेतकऱ्यांना योग्य दरात आणि वेळेत खतं मिळावीत हा या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचं कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितलंय। नेमकं काय खरीप हंगाम सुरू झालेला असल्यामुळे आपण खरीप हंगामामध्ये कृषी सेवा केंद्र जे आहेत, बियाणे खते आणि कीटकनाशक दुकानाची नियमित आपण तपासणी करतोय। परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे रासायनिक खताच्या बाबतीत ज्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून किंवा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम जो निर्माण झाला होता, त्या अनुषंगाने आपण विशेष मोहीम रासायनिक खताच्या दुकानाची आपण तपासणी केली। जिल्ह्यामध्ये 15 तालुक्यामध्ये आपण निरीक्षकामार्फत जे फर्टिलायझर मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये जे काही रासायनिक खताची विक्री होते त्याच्याप्रमाणे आपण सगळ्यांची यादी काढून खरेच शेतकऱ्यांना ते विक्री झाले की नाही ही तपासणी करण्यामध्ये जवळपास आपण एकूण 57 कृषी सेवा केंद्राच्या याच्यामध्ये काही त्रुटी आपल्याला आढळल्या। तर त्या त्रुटीच्या संदर्भात आपण संबंधित दुकानदाराचं म्हणणं मांडण्यासाठी आपण इथं हिअरिंग घेतलेली होती। याच्यापैकी आपण 57 दुकानापैकी 38 दुकानाचे परवाने आपण त्यांच्या स्थितीप्रमाणे त्यांना निलंबित केले आहे। त्याचबरोबर 3 कृषी सेवा केंद्राचे परवाने आपण कायमस्वरूपी बंद केलेले आहे आणि 16 कृषी सेवा केंद्राचे किरकोळ त्रुटी असल्यामुळे त्यांचं आपण ताकीद देऊन त्यांना सोडलेलं आहे। अशा प्रकारे एकूण 57 कृषी सेवा केंद्रावरती कारवाई आपण ह्या महिन्यात केलेली आहे। त्याचा उद्देश एकच आहे की सर्व शेतकऱ्यांना रासायनिक खतं व्यवस्थित उपलब्ध व्हावं, योग्य दर्जाचे उपलब्ध व्हावं, हाच त्याचा मेन उद्देश आहे। आणि विक्री करत असताना सुद्धा कृषी सेवा केंद्रांनी संबंधित शेतकऱ्याचा आधार कार्ड घेऊनच फर्टिलायझर मॉनिटरिंग सिस्टीम वरतीच विक्री करावी आणि त्याची योग्य ती पावती द्यावी, अशा प्रकारच्या सूचना आम्ही सर्व कृषी सेवा केंद्रांना दिलेल्या आहेत। पाचोरा तालुक्यातील गाळण येथील शेतकरी नंदकुरबाई राजपूत यांच्या शेतजमिनीमध्ये 1.5 एकर क्षेत्रामध्ये बाजरी पिकाची पेरणी केली होती। बाजरी पीक काढणी करून शेतात पडलेलं होतं। काढणीसाठी मशीनची शोधाशोध सुरू होती। मशीन मिळताच बाजरी पिकाची काढणी करणार होते, मात्र अचानक शेतात शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागून बाजरी जळून खाक झाले आणि त्यातच शेतातील ठिबक पाईप असं साहित्य जळून खाक झालंय। सुमारे 1 ते 1.5 लाखाचं नुकसान झाल्याचं शेतकरी राजपूत यांनी सांगितलंय। घटनेची माहिती वीज वितरण कंपनीला कळवल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी शेतात पाहणी करून पंचनामा केलाय, असं शेतकऱ्यांना सांगितलंय। लवकरात लवकर मदतीची अपेक्षा शेतकऱ्याला आहे। मधून बोलतोय। हे रवींद्र उज्ज्वल सिंग राजपूत हे यांचं शेत आहे। मागच्या वर्षी या जागेवरती ज्वारीचं शेत होतं आणि तेच मागच्या वर्षी या एमएससीबीचा ट्रान्सफॉर्मरमुळे शॉर्ट सर्किटमुळे पूर्ण शेत ज्वारीचं शेत जळालं होतं आणि त्याची कायदेशीर आम्ही कारवाई नगरदेवडा आउटपोस्टला आणि लोटार आउटपोस्टला पण दिलेली होती। परंतु 2 वर्ष आता 1 वर्ष झाला त्याचं ते काही भरपाई मिळाली नाही आणि त्याचीच पुनरावृत्ती यावर्षी देखील हे पहा बाजरीचं शेत या माणसाचं अशी बाजरी झालेली आहे। या एमएससीबीच्या गलथान कारभारामुळे हे असे दिवस शेतकऱ्याला जर का आले तर तो काबर आत्महत्या करणार नाही। हे पहा हे सर्व पिकं बघा, हे अशी बाजरी झालेली आहे, पूर्ण शेत जळालेलं आहे आणि यावर्षी पण कोणाला जर का फोन जर का केला तर ते म्हणताय आम्ही येऊ, हे दुसऱ्या कोणाला जर का फोन केला तर आमच्याकडे हा पंचनामा नसतो। तर नेमकं शेतकऱ्यांनी जगावं का मरावं हे तरी